नमस्कार, मी प्रीती माने. नवराष्ट्र ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत. उद्या आपण सगळे महिला दिन साजरा करणार आहोत. महिलांचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. या निमित्ताने आज मी पुण्याच्या अग्निशमन दलामध्ये आले आहे, जिथे पुण्यातली पहिली महिला फायर ब्रिगेड आपल्या सोबत आहे. तर आपण तिच्याशी आज गप्पा मारूयात, तिचा हा प्रवास जाणून घेऊयात. मेघना सपकाळ, तुझं खूप स्वागत आहे नवराष्ट्रमध्ये. थँक्यू. तू पुण्यातली पहिली अशी फायर ब्रिगेड आहे जी महिला म्हणून जॉईन झाली आहे. तर तुझा हा अनुभव कसा आहे? म्हणजे आपण बघत आलोय की सैन्य दल, मी भारताचं सांगते की सैन्य दलात पिढ्यानपिढ्या लोक वारसा चालवतात त्यांचा. तसंच मला माझ्या घरी हा वारसा तिसरी पिढी आमची, त्यामुळे मला हा वारसा कुठेतरी चालवायला भेटला की मी त्यांच्या आजोबांच्या आणि पप्पांच्या पावलावर पाऊल ठेवून मी आज इथे आली आहे. त्यामुळे मला खूप आनंद होतो. तू हे इतरांपेक्षा वेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याचं कसं ठरवलं आणि कधी ठरवलं? 2019ला पप्पांना जसं कळलेलं की महिलांना पण ह्या फील्डमध्ये पुण्या साईडला फ्युचरमध्ये आहेत, जागा भेटणार आहेत, महिला आरक्षण काय असेल ते, त्यानुसार पप्पांनी मला 2019ला ट्रेनिंगसाठी म्हणजे एक्झाम वगैरे फिजिकल झालं. 2020ला माझं ट्रेनिंग झालं आणि त्यानंतर मग भरतीची तयारी केली. तू ही भरतीची तयारी कशी केली आणि काय मेहनत घ्यावी लागते जेव्हा आपल्याला अग्निशमन दलामध्ये सामील व्हायचं असतं, जिथे आगीशी खेळणं आहे, जिथे शक्यतो लोक जात नाही, तिथे तू आनंदाने सहभागी झाली आणि पहिली महिला आहेस, तर त्यासाठी तू काय मेहनत घेतली? मी ह्याच्या आधी मुंबईची भरती दिली होती, पण मी तिथे रनिंगमध्ये कमी पडले होते आणि जसे इव्हेंट्स होते त्या पद्धतीने पप्पांनी माझ्याकडून तयारी करून घेतली होती. रशी चढायची, स्विमिंगची तयारी माझी 2 वर्षापूर्वीच झालेली आणि बाकी मी तळजाईला आणि पर्वतीला रनिंगच्या प्रॅक्टिससाठी जात होते. या क्षेत्रामध्ये मुलगी किंवा महिला येण्याचे जे काही प्रयत्न करतील किंवा यायची संधी शोधतील, त्यांना तू काय सल्ला देशील किंवा काय एक मेहनत घ्या म्हणून सल्ला देशील? की अपयशांना घाबरू नका. मीही एका भरतीत माझं काम नाही झालं, जसं माझ्याकडून प्रयत्न करायचे होते तसे मी केले नाहीत. तर प्रयत्नांना घाबरू नका. जेवढे आपण आपल्यात चेंजेस करू शकतो की आपली फिजिकल स्ट्रेंथ कशी वाढवायची आहे किंवा कुठे आपण चुकतोय, काय केलं पाहिजे, त्याची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्ही या क्षेत्रात नक्कीच याल. आणि मलाही आवडेल की आज मी या 74 वर्षानंतर या क्षेत्रात मी आली आहे पहिली महिला म्हणून. अजून पुढच्या येत्या काळात अजूनही मुली याव्यात, हीच माझी अपेक्षा. आपण ऐकत आलो हे क्षेत्र फक्त पुरुषांसाठी आहे, पुणे फायरमन, पण मी पुण्यातली पहिली महिला अग्निशामक महिला आहे. आय एम द फर्स्ट फायर वुमन इन पुणे. आणि जो विश्वास माझ्यावर पुणे महानगरपालिकेने दाखवला आहे त्या विश्वासाचं मी चीज करेल, सार्थक करेल. आणि मलाही वाटते की या क्षेत्राचा मुलींनी, महिलांनी विचार करावा आणि मलाही त्यांना या क्षेत्रात बघायला नक्की आवडेल. आज महिला दिनाच्या निमित्ताने आपण मेघना सपकाळ या पुण्यातील पहिल्या महिला फायर ब्रिगेडशी संपर्क साधला, तिच्याशी गप्पा मारल्या, तिने केलेली मेहनत जाणून घेतली. 74 वर्षानंतर पहिल्यांदा महिला या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवतीये, ही नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे. तुम्हा सर्व प्रेक्षकांना देखील महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.